ही पहिली गोष्ट खरी आहे की रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवाने रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे कुठलंही दुःख नाही. जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे, युतीने दिलेला आहे, आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी, संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो उमेदवार दिलाय तो निश्चितपणे निवडून येण्याचं काम कोकणवासियांनी केल्याशिवाय घडणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. काय सत्य काय चालू होणार नाही, बिलकुल नाही. इथं जो उमेदवार विचार दिलेला आहे, आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथ शिंदे मिळत आहेत. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहे ते आम्हाला मिळत आहेत. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहेत. अडचण काय आम्हाला? आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यबाणाची, ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू. आपल्याला लक्षात येईल. आज आम्ही दुधाची ताकावरती भागून घेऊ, पण विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यबाण असेल याची आम्ही लक्षात घेऊ. बीजेपी आमच्या सोबतच आहे ना. आता बघा, आम्ही 2 दिवसाच्या आधी एकनाथ शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो शिवसेनेच्या उमेदवार. स्वतः अजितदादा पण होते तिथे, चंद्रकांतदादा होते. जे अवॉर्ड म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या उमेदवारांसोबत. आणि म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ही कोल्हापुरात देखील एकत्र दिसले ना आपल्याला. सुरुवातीला थोडं बहुत प्रत्येकाला वाटतं मला सीट मिळावी, मला खासदार व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्याला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन साथ दिली. हे चित्र आपल्याला कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. उलट सांगलीमध्ये त्यांची अवस्था काय झाली? सांगलीमध्ये अजून त्यांचं तगड्यात तगडे अडकत आहेत आणि एकमेकाला पाडतायत. उद्धव ठाकरेंनी तर कुणाला न विचारता सीट जाहीर करून टाकली. ते स्वतःला बाळासोबत समजायला लागले. तसं नाहीये. आणि म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी संघ आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही. त्यांना विचारलं तुम्ही काय ते समजत झालं असेल त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो, मी कसं सांगू शकेल. पण जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामंत देखील काम करतील असं बोलायचं मी आजची पत्रकार परिषद घेतली. त्याचा मुख्य उद्देश होत आहे. माझ्याकडे मी सगळे त्या फाईल आणल्यात आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर ते जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. सगळी प्रकरणं मी मुद्दाम आणली. जो 4-5 गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर, आणखी 7-8 गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहेत. फक्त राजसाहेब ठाकरेंनी मला फोन केला, रामदाजी थांबवा, आता बस झालं, आपला जायचो म्हणून मी थांबवलं. वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये 19ला राष्ट्रवादी सोबत उघडपणे प्रचार केला. कुठलीही मनसेची राष्ट्रवादी युती नसताना मागच्या 5-6 वर्षांमध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं, कुठल्या तरी क्लिप काढणं, मग ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दाखवणं, म्हणजे अनिल परबला सोबत घेणं. आता अनिल परबचे आणि राज ठाकरेची युती नाही ना. मग तरी देखील संजय कदम, अनिल परब, वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्रित राहतात. उद्देश फक्त एवढाच की रामदास कदमांनी त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं. माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेन का? मनसे म्हणून नाही, कारण राज ठाकरेकडे वैभव खेडेकरला घेऊन आमदार मत आहे. मीच त्याला जिल्हा म्हणून केला होता. म्हणून सगळी प्रकरण आपण तपासून घ्या. सगळे मी आणले तिथं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरला अपक्ष करायचं नाही.
मग हा वैभव खेड्याचं आहे, उद्धव ठाकरेंचा आहे, राज ठाकरेंचा आहे, शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका? आहे कोणाचा नेमका? म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेच आहे म्हणून माझ्यावर मला अपप्रचार केला नाही. चूक आहे. शेवटी मी हायकोर्ट, आमचा साखा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो, हायकोर्टातनं शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात कारवाई करा म्हणून, आणि मग त्याला अपप्रचार केला. आपण समजून घ्या, मी मनसे विरोधात अजिबात नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अजिबात नाही. यानं मग ते बोर्ड लावायचे सुरत, गुवाहाटी, गोवा, काय वस्तू नव्हती. त्याने बनियन छापायचे, त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या, हे सातत्याने केलंय. कसं आहे, रामदास कदमावरती बोललो, एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते, आणि मग ऐच्छिक प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची, हा एक कलमी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चाललेला आहे. अजून सुद्धा राज साहेबांसाठी मी थांबलोय. नंतर आणखी 7-8 गुन्हे दाखल होती आणि या तडीपार होईल. जे खेड मधला आतापर्यंतच्या इतिहासामधला नंबर 1 भ्रष्टाचारी नगराध्यक्ष कोण असेल, मी जबाबदारीने बोलतोय, तो वैभव खेडेकर. यांनी लुटली नगरपालिकेला अक्षरशः, सगळी कागदपत्र बाहेर आहे, सगळी आहे. आणि तेवढ्यासाठी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली पाहिली मुंबईला, मला आश्चर्य वाटलं. म्हणजे चौघच्याच उलटे बोंबा. राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी, मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेछूट आरोप करायचे आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं, हे धंदे गेले अनेक वर्षापासून चालले तिथं वैभव खेडेकरांचे. आणि म्हणून आता युती असताना देखील तटकरचं काम करतात की नाही देऊ, कारण यांचा मोडीचा धनी उद्धव ठाकरे आहे. हे नावाला फक्त मनसैनिक आहेत. अनिल परब आहे, एक भावनेला बसलाय 26 वर्षाचा मालक. हे यांची सगळी गँग आहे, ग्रुप आहे सगळा. आणि यांचा उद्देश फक्त एकच, रामदास कदमांच्या मुलाच्या विरोधात काम करणार. मी एवढं सांगतो, यांच्या 100 पिढ्या खाली उतरल्या तर आमचं कोणी भाकर करू शकणार नाही, कारण जनता आमच्या सोबत आहे, विकास आमच्या माध्यमातून होतोय, आम्हाला कुठली काळजी नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता बाबाजी यादवला काय झालं मला माहित नाही, त्यांना काय चावलंय ते, त्यांच्या डोक्यात काय, मनात काय समजत नाही. पण उलट त्यांच्या तोंडात साखर पडो. ते उमेदवार म्हटले, आमदार म्हटले नाही, लक्षात घ्या. मग त्यांनी उद्या त्यांच्या राजसाहेबांनी जर काही युती जाहीर केली नाही तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार ते उभा करू शकतात ना, हो शकतो. ते काय चुकीच्या बोलण्याचा भाग नाही, रोज मी बोलले त्यांना शुभेच्छा. त्यांच्या तोंडात घी आणि साखर, हे अडचण नाही मला. मी पक्षाकडे 10 उमेदवारांची यादी दिली महाराष्ट्रामध्ये. 10 ठिकाणी मी जाणार आहे. मी बुलढाण्याला जाणार आहे, मी हिंगोलीला जाणार आहे, मी संभाजीनगरला जाणार आहे, मी कोल्हापूरला जाणार आहे, मी शिर्डीला जाणार आहे, मी कल्याणला जाणार आहे, मी पुण्याला जाणार आहे. असे 10 मी उमेदवार मी नक्की करून दिले. त्या ठिकाणी माझ्या सभा होती. नाही, मला काय संबंध तिकडे, माझा काय संबंध नाही तिकडे. हा, मात्र मागच्या निवडणुकीला विनायक राऊतला निवडून देण्यासाठी शेवटची सभा मी घेतली होती. तर नव्याण्यांना शुभेच्छा. शेवटी राणी महत्वाची नाही, आम्हाला नरेंद्रजी मोदी महत्वाचे. नारायण राणे जर निवडून आले तर नरेंद्र मोदींचे हात अधिक बळकट होतील, आणि त्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कसं, सुवेंदा दळवींचं गेल्या अनेक वर्षातून पाहिलं. 2019 मध्ये ते शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी योगेश कदमांच्या विरोधात काम केलं, उघडपणे काम केलं. त्यांची भूमिका अशीच आहे. त्यांच्या छाताडावर बसलेला संजय कदम त्यांना चालतो, पण दुर्दैवाने आपल्या सुद्धा मुलं त्याला चालत नाही. तर आपण काय करू शकतो? आता भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये तेच त्यांनी चालू केले पुन्हा. पण जनता त्यांना ओळखू नये. त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्टेटमेंटला कोणी उत्तर देणार नाही. एक कवडीची देखील किंमत आम्ही देत नाही त्याला. मी संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय बाहेर. मी दापोली आणि खेडचा नाही आहे. शिवसेनेचा नेता आहे, एक ज्येष्ठ नेता आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय, आणि अशा खालच्या लेवलला माझे आमदार आहेत स्थानिक, ते सगळे बघतायत. त्यांचं काम चांगलं चाललंय, त्यांच्या माध्यमातून विकास काम चांगलं चाललंय, संघटनात्मक काम चांगलं चालू आहे. आम्हाला काही अडचण नाही. मागच्या वेळेला भाजपाने देखील आमच्या विरोधात काम केलं होतं युती असताना, आणि आता जर त्यांनी आमच्या विरोधात काम केलं
तर त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतील याची त्यांना अजून आता बाजू जाणीव नाही. मागच्या वेळी मी शांत बसलो होतो, पण आता त्याची किंमत त्यांना महाराष्ट्रामध्ये बघायला लागेल. हा फक्त त्याला एक लहानसा मी इशारा देतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.